बघू शकता गर्दी, यात्रा आहे पट्टा किल्ला विश्रामगड. विश्रामगड पट्टा किल्ला या ठिकाणी गेटवर पोहोचलोय आणि शिवाजी महाराज की जय जय आणि मोठ्या प्रमाणात यात्रा भरते शिवजयंतीच्या दिवशी. नमस्कार मित्रांनो, विकास कांबळे आणि आपल्या युट्यूब चॅनल स्वागत करतो. मित्रांनो, आज शिवजयंती. सर्वप्रथम तुम्हाला शिवजयंतीच्या शुभेच्छा. आणि आज आम्ही शिवजयंतीनिमित्त दरवर्षी कुठे ना कुठे जात असतो कोणत्या तरी किल्ल्यावरती. आज आम्ही पट्टा किल्ला यावर्षी निवडलेला आणि पट्टा किल्ल्याचा परिसर बघू शकता. आणि यात्रा आहे सर, दाखव बरं. प्रचंड मोठी यात्रा भरते शिवजयंतीच्या दिवशी. पट्टा किल्ला, तालुका अकोले, जिल्हा नगर. आणि वर छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी जवळजवळ महिना म्हणजे 30 ते 32 दिवस या ठिकाणी विश्रांतीसाठी आले होते आजारी असताना. म्हणून या गडाला पट्टा किल्ला उर्फ विश्रामगड असे नाव संबोधले गेलेले आहे. विश्रामगड. माझ्यासोबत हॅरिस सर या मोहिमेत झालेले आहेत आणि मित्र संदीप, इकडं मित्र भाऊसाहेब आणि आमचे गुरुवर्य सहारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवजयंती निमित्त पट्टा किल्ला विश्रामगड येथे आलो आहे. यात्रा आहे, प्रचंड मोठी यात्रा आहे, बघू शकता खाली. आणि सहारे सर, तुम्ही पहिल्यांदा आले का कितव्यांदा आले तुम्ही? दुसऱ्यांदा आले आहेत. संदीप पहिल्यांदा आले. हॅरिस सर, मी आमचे मित्र विकास खंबाई यांच्या मार्गदर्शनाने पहिल्यांदा पट्टा किल्ल्यावर आलो. थँक्यू सर. अतिशय सुंदर असा किल्ला आहे सर. पहिल्यांदा अतिशय सोपी आहे. सरांची तब्येत बरी नसताना शिवरायांच्या आशीर्वादाने इथे आलेले आहेत. भाऊसाहेब कधीपासून? पहिलाच अनुभव आहे सरांचा. आणि जर पावसाळ्यात आले सर तर अतिशय छान आणि अतिशय सुंदर वातावरण असतं. जुलै ऑगस्ट मध्ये. जुलै ऑगस्ट मध्ये अनुभव दिला सर तुम्ही आम्हाला. थँक्यू. आज खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी झाली वाटते. प्रचंड मोठी यात्रा भरते. दर्शन घेऊ शकता माझ्या.
मित्रांनो, आपण बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज जवळजवळ 30 ते 32 दिवस या किल्ल्यावर वास्तव्यास होते. हाच तो विश्रामगड किल्ला. सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला कळसुबाई रांग म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कुलंग, कळसुबाई तर पूर्वेकडे ओंडा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. अलंग, मदन, कुलंग येथे असणारे घनदाट जंगल, दुर्गम वाटा यामुळे येथील किल्ल्यांची भटकंती फारच अवघड आहे. तर औंढा, पट्टा म्हणजेच विश्रामगड या परिसरातील भ्रमंती फारच सोपी आहे. पट्टा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी महिनाभर विश्रांती घेतल्यामुळे किल्ल्याचे दुसरे नाव विश्रामगड असे देखील आहे. पट्टागडाचे बांधकाम हे बहिमनी सल्तनतच्या काळात इसवी सन 1347 ते इसवी सन 1490 या काळात किल्ल्याचे बांधकाम झाले असावे. बहमनी सल्तनतीनंतर गडाचा ताबा हा महादेव कोळी जमातीकडे गेला होता. बहमनी सत्तेचे तुकडे झाल्यानंतर हा किल्ला निजामशाहीकडे आला व पुढे इसवी सन 1627 मध्ये मोगलांनी पट्टागडला जिंकून घेतला. पट्टागडाच्या इतिहासावर नजर टाकल्यास हा किल्ला इसवी सन 1671 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी मोगलांकडून जिंकून स्वराज्यात सामील केला होता. ज्या पट्टागडावर महाराजांना संकटाच्या काळात विश्रांती मिळाली त्या गडाचे नामकरण महाराजांनी विश्रामगड असे केले. पुढे अवघ्या 5 महिन्याच्या स्वराज्याच्या अखंड भास्कराचा अंत झाला. त्यामुळे शेवटच्या काळात विश्राम घेतलेल्या विश्रामगडाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे व हे अनोखे वैभव जपण्याचे काम पट्टागडावर झालेले आहे. या वयात ते शिवजयंतीनिमित्त पट्टा किल्ला आलेत. बाबा कुठले तुम्ही? हा आणि बघा आजी पण आई पण आलेले आहेत. नातू पण आहे. बघा पाठीशी नात आणि नातू घेऊन आजी इथपर्यंत पोहोचल्या. आम्हालाही आता लाजवते. हो थकून गेले आणि चला आजी धन्यवाद. आपण सोनटेकडी आणि सीता हौद, शिवकालीन गुफा, धान्य कोठार, 12 हौद आणि 7 हौद त्यापैकी काही हौद तुम्ही इथे बघू शकता. आणि संदीप भाऊ दाखवत आहेत. हा अजूनही पाणी आहे. अत्यंत मनोरम्य वातावरण आहे. शिवाजी महाराजांनी अत्यंत इथं पण काहीतरी आपल्या निसर्गाचा चमत्कार पाहायला भेटतो. शिवकालीन आहे ना काहीतरी. तर आपण पुढे जायचं आपल्याला. शिव आलो आहोत. हा बघू शकता. अंधार आहे ना. अंधार आहे. तो दोस्तों हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ में बेल आइकॉन को प्रेस कीजिए ताकि हमारी अगली आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.